मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघण्यासारखे काहीच नाही, पण ऐकण्यासारखे खूप काही आहे. त्यामुळे फक्त ऑडिओकडे लक्ष द्या. मला मागच्या भागात प्रमोद यांची कमेंट आली, ज्यामध्ये ते लिहितात, तुमच्याकडे बाईक नाही का? तुमच्याकडे जे पण वाहन आहे त्याच्यावर किती फाईन आहे त्याचे पण डिटेल्स पाठवा इथे. त्यांच्या या कमेंटचा मला अजिबात राग आला नाही किंवा वाईटही वाटले नाही. मला असेही वाटले नाही की मी हे रस्त्यांवरचे गुन्हे दाखवत आहे आणि हे मलाच उलट का प्रश्न विचारत आहेत. उलट मला हा प्रश्न अतिशय व्हॅलिड आणि लॉजिकल वाटला. तर मी त्यांना सांगू इच्छितो की माझ्याकडे बाईक पण आहे, कारही आहे आणि माझ्या प्रत्येक गाडीवर फाईन कधी ना कधी पडलेला आहे. मी पण शेवटी एक माणूस आहे. मी पण चुकू शकतो आणि मी बराच वेळा चुकतोही. पण चूक आणि गुन्हा यामध्ये फरक आहे. जे नियमभंगू मी माझ्या व्हिडिओमधून दाखवत आहे यांना माहीत आहे की ते गुन्हा करतायत, चूक नाही. हा बेसिक फरक आहे. असं होतं की माझा इन्शुरन्स आणि पीओसी संपलेला असतो आणि माझ्या लक्षात राहत नाही. असंही होतं की मी सिग्नल सुटलेला असताना पुढे निघतो, पण चौकात अचानक असे काहीतरी घडते की मला झेब्रा क्रॉसिंगवर किंवा थोडेसे त्याच्या पुढेही जाऊन थांबायला लागते, कारण पुढे सिग्नल लाल झालेला असतो. क्वचित असेही होते की एखादा साइन बोर्डकडे लक्ष न गेल्यामुळे मी नो एंट्रीमध्ये जातो. डोक्यात काहीतरी विचार असल्यामुळे कधी कधी माझ्याकडून पण सिग्नल तुटतो. माझ्यासोबत तर असेही झालेले आहे की मी आदल्या दिवशी P1 मध्ये गाडी लावली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी P2 झाल्यावर माझ्या गाडीला लॉक लागलेले होते पोलिसांचे. जेव्हा मला पोलीस पकडतात तेव्हा मी त्यांना कधीच हे सांगत नाही की माझे कोणीतरी हॉस्पिटलला ऍडमिट आहे, 2 मिनिट थांबा, तुम्हाला मी फोन लावून देतो, या साहेबांशी बोला. मी गपचूप फाईन भरतो. बऱ्याच वेळा तर असेही झाले आहे की मी पोलिसांशी कोणत्याही प्रकारची हुज्जत न घालता इमानदारीने माझी चूक कबूल केल्यामुळे पोलिसांनी मला कुठलीही कारवाई न करता सोडून दिले आहे. मी इथे एवढेच सांगेल की एक वेळ चूक झाली तर हो द्या, पण जाणून बुजून कोणताही गुन्हा करू नका. स्वतःही नियमात राहा आणि इतरांनाही नियमात राहण्यासाठी प्रोत्साहित करा. आणि बघा, चुकून सबस्क्राईब करता आलं तर